हे गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. प्रसाद भगत इज हिअर. तर आज आम्ही पंढरपूरमध्ये आहे आणि तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल चंद्रभागा नदी आहे. तर आता आम्ही त्या नदीवरती आंघोळीला चाललो आहे आणि आता वाजले सकाळचे 8 म्हणजे 8 वाजायला 5 मिनिटे बघा. तुम्हाला दाखवतो मी. तर आता 8 वाजायला 5 मिनिटे आणि आता आम्ही चाललो आंघोळीला. मग आता आंघोळ करून वगैरे येतो, मग तुम्हाला मी पुढचा ब्लॉग दाखवतो आणि मंदिरातलं फुटेज घेता येत असेल तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर चलो मिलते हैं बाद में. बाय बाय. आता आम्ही निघालो आंघोळीसाठी. तो अभी चलते हैं. तिकडे आमची गाडी उभी आहे. तर चलो. तर आता आंघोळ वगैरे झाली आहे आणि आम्ही आता दर्शनासाठी जाणार आहे. पहिले आधी रूमवरती जाऊन कपडे वगैरे चेंज करतो. आमचे ड्रायव्हर काका बघा गाईला केळे चालतात ते. चला आता आपण निघूया. खूप ऊन लागतंय म्हणून मी टॉवेल घेतलाय डोक्यावरती. खूप ऊन आहे इथे. तुम्हाला मी परत एकदा दाखवतो नदी. तर आता आम्ही दर्शनासाठी निघालोय. खूप ऊन लागतंय आणि हा आहे आता माझा लुक. चला आता मी तुम्हाला पुढे दाखवतो.
हा मस्त थंड थंड. मस्त पाण्यातून चाललोय आता. खूप खडे टोचतायत बाबा. इकडे जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा म्हणजे पाऊस पडतो आणि जेव्हा ही नदी भरते ना, तेव्हा हे पूर्ण जे मंदिर आहेत ना ते पूर्ण पाण्याच्या लेवलला येतात, म्हणजे पूर्ण पाण्याखाली जातात. आता जरा पाणी कमी आहे म्हणून ते मंदिर म्हणजे असं जातं तरी येतंय. पुंडलिकाचं मंदिर आहे. तर आता पुंडलिकाचं दर्शन झालंय आणि आम्ही आता मेन विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये चाललोय. तर चला. आम्ही आता मेन दर्शनाच्या लाईनीकडे चाललोय आणि खूप गर्दी आहे. हे बघा वरती बसले सर्व लोक. लाईन थांबवली आहे वाटतं. मोबाईल अलाउड नाही वाटतं पुढे. मोबाईल इथे ठेवायला लागेल आता. मला ब्लॉग इथे थांबवायला लागेल. बघू पुढे फुटेज घेता येत असेल तर, घेता येत असेल तर मग मी घेईल. बाय. तर आता आमचं पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे जेजुरीला. 2-2.5 तास लाईनीमध्ये उभं राहिलो आणि पायाची पूर्ण वाट लागलेली आहे. तरी पण मस्त दर्शन झालं आहे. विठ्ठलाच्या डायरेक्ट पायावरती आम्ही माथा टेकून आलो आहे. आता खूप दमलो. आता जेवणासाठी थांबू पुढे कुठेतरी हॉटेलमध्ये. आता खूप म्हणजे खूप झोप पण आली आहे. आता मी झोपणार आहे आणि आता डायरेक्ट मी जेजुरीचे व्हिडिओ म्हणजे फुटेज घेईल, ते दाखवेल मी आता तुम्हाला. सो बाय.
मध्ये आहोत आणि आता आम्ही पोहोचलोय कराभाई नदीवरती आंघोळीसाठी. मी तर नाही आंघोळ करते, मी फक्त हातपाय वगैरे धुतोय. नदी खूप मस्त आहे, मी तुम्हाला एकदा नदी दाखवतो. नदीवरती खूप मस्त हवा चालू आहे, मस्त वाटतं इथे ना. हा बघा कसा हवा घेतो इथे. ऐ ऐ तिकडे बघ, इकडे बघ. थोड्या वेळाने आपण गडावरती जाऊ. चला बाय. इथे जेजुरीला यायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही इथे देवसुद्धा भेटवायला आलो आहे. आम्ही नवीन देव बनवलेत, मी तुम्हाला दाखवतो. थोड़े मेंबर है वो, हमारे भी तो है घर पे मांजर दोन कुत्रे तीन मेंबर है हमारे भी घर में. जरा वो गाड़ी आ गई. जरा वो सदानंदाचा येळकोट मला येळकोट येळकोट जय मल्हार. बाकी काही टाळ्या वाजा. वा वा खाली करायचं गावात सगळ्यांनी टोमॅटोच्या हाताला. मला येळकोट येळकोट जय मल्हार महाराज की जय.
तर आता आम्ही पोहोचलोय जेजुरीला गडावरती. आता आम्ही चढतोय वरती. चला मी तुम्हाला पुढे दाखवतो. आता आपण चाललोय गडावरती. तर फायनली आपण गडावरती पोहोचलोय. हे बघा. पप्या इकडे इकडे पाणी येते बघ. सर्व मंगल शिवे समाज साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते मंगलवंदन महाकाल सूर्यकोटि समप्रभा सर्व कार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय मल्हार.
येळकोट खंडेराव महाराज की जय. जरा पाचशे पिंडीला पाणी जरा. उजव्या हाताने घालायचं. उजव्या हाताने असं ओम ब्रह्मगमजामहे सुगंधिं पुष्पवर्धनम् पिंडीला पूर्वाद्योमनाथं बुद्धिर्मोक्षमां पुत्रातं पुरुषाविद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. म्हणा ओम नमः घाला की संगती घालायला काय भक्तांची आडनाव काय तुमचं भगत कुटुंबांची देवा चाललेली महापूजा देवा महाभिषेक देवा पावन करू देवा भक्तांची मनोकामना पूर्ण कर देवा कुटुंब सुखाचा भेट देवा आनंदाचा आशीर्वाद दे देवा. दोघांनी उजवा हात करायचा म्हणा मम आत्मना स्मृती पुराणमुक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबाना क्षेम स्थैर्य धैर्य आयु आरोग्य प्राप्त्यर्थम अप्राप्ती लक्ष्मी प्राप्त्यर्थम चिरकालम संरक्षणार्थ श्री खंडेरायाची महापूजा महाभिषेक सहकुटुंब करिष्ये सोळा पाचशे पेटीवर. म्हणा येळकोट जय मल्हार. बघत ना जरा सगळ्यांनी हात लावायच्या वडिलांच्या हात लावा. द्यायला लहारी हळसा भूषितांगम श्वेतास्तम खडगास्तमा मल्हारी जगदानाथम त्रिपुरहारी जगद्गुरु मणिविग्रहम हळसा गंधम वंदे हंकुलदेवतम धर्मवते आर्षवदे. वाकडे घरच्या देवाला घाला. वाकडे रूपिणी कलिदोष विनाश घरच्या देवाचा कलिदोष विनाश शय्या मार्तंडाई नमो महामल्हार तन्ना देवा भगत धर्म देवा करता तुमची देवा महापूजा देवा महाभिषेक देवा पावन कर देवा भक्तांची मनोकामना पूर्ण कर देवा मुलाबाळांचा सांभाळ कर देवा रक्षण कर देवा सुखाचा आशीर्वाद दे देवा. म्हणा येळकोट सदानंदाचा खंडेराव महाराज की हर हर महादेव. पंचलिंगेश्वर महाराज की पाचशे मिनिटाला पाणी घालायचं आता मगाशी घातलं तसं. कैलास नाना शिवचंद्रमुळे वडिंद्र माता मुगडी जळाली कारण्य सिंधू भोदुत्तहारे तुझवेद शंभो मज कोण तारे नमः पार्वती पदे हर हर महादेव. सगळ्यांनी पुढे हात करायचा उजवा. सगळ्यांनी या पुढं पाचशे मिनिटाला सोडायचं. जरा अक्षता घ्या. सोळायचं पिंडीला टाकायचं नाही. सोळायचं पिंडीला ओम शिवराय भये माणसा करताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात्. ठीक आहे. सदानंदाचा येळकोट तो सातकापाडी लावायचा. अष्टगंधाचा हाताला हात सोडायचा. वास घ्यायचा अंगाला लावायचं. देवाला सांगायचं चांगला आरोग्य उदंड आयुष्य लावू द्या. भंडाऱ्या सगळ्यांनी हातामध्ये उजवा हात करा. द्या मल्हारी महाळसा भूषितास्तम श्वेतास्तम खडगास्तम मल्हारी जगदानाथम त्रिपुरहारी जगद्गुरु मणिविग्रहम महाळसा गंधम वंदे हंकुलदेवतम धर्मवते हर्षवदे वाकडे रूपिणी कलिदोष विनाश शय्या मार्तंडाई नमो महाटाका सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय. मातांकडे भरली झाली इथं भरायची का देव द्या तुमची सगळ्यांची त्या मावशी देव हातामध्ये देव पण आलं पाहिजे. तुम्ही मला तळे भरून आले आम्ही त्यांनी भरली पासा तसं मांडी करून ताटाला हात लावलेला असं साहित्य देव ठेवा. पकडा सगळ्यांनी हात लावायचा सगळ्यांनी. म्हणा माझ्या माझा हर हर महादेव चिंतामणी मोरया आनंदीचा उदय उदय भैरवनाथाचा चांगले आगडधूम नगारा सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा निळा घोडा पावनी तोडा अग्नी गरुडा बिंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदा लाल माणसा सुंदरी आरती करी देव वाळी नानापरी मोऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट अडकल के भडकल के भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी तळ्याती करी खंडोबा भगत सलाम सलाम सदानंदाचा येळकोट
तळी वगैरे भरली आम्ही आणि आता सगळीकडे आम्हाला भंडारा उधळायला सांगितलं आहे. तर आता आमचं जेजुरीचं दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालोय घरी. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय. नेक्स्ट टाइम परत कुठे ब्लॉग बनवायचा म्हणजे चान्स भेटला तर मी ब्लॉग बनवेल. सो आता बाय. आणि आम्ही डफी घेतली आणि हा पप्प्या बघा अंगावरती नाचतोय आमच्या. चलो बाय बाय. बाय बाय. टाटा. खाली वास